नमस्कार मित्रांनो, एज्युएलिट्स चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. Friends, we know that this pandemic has made two things important in our lives apart from health. Those are online connectivity and communication. मित्रांनो, आजचे जगच जणू ऑनलाईन वर्ल्ड झाले आहे. सध्या अनेकांच्या हाती स्मार्टफोन्स आहेत. म्हणजे एक प्रकारे जगच आहे की. As this picture says, we are communicating online with people. Some of us may be communicating with people around the world. मातृभाषा महत्त्वाची आहेच हो, पण आता अनेक लोकांशी संवाद साधायचा असेल, जागतिक ज्ञान विज्ञान समजून घ्यायचं असेल, तर त्या संवादासाठी we have to use a language that will be understandable by both sides. अशी लँग्वेज कोणती हे तुम्हाला माहीतच आहे. Correct. English is known to be the global language. So many of you also want to learn it, don't you? म्हणूनच मी या माध्यमाचा वापर करून अगदी साध्या भाषेत इंग्लिश भाषा कशी शिकता येईल हे सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कोणाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा इतर बोलतात म्हणून इंग्लिश बोलता यावं हा विचार मनातून काढून टाका. ती एक भाषा आहे, एक तंत्र आहे म्हणा हवं तर. कोणत्याही भाषेचा अभिमान किंवा दुराभिमान करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. पटत असेल तर नक्की फॉलो करा. सो फ्रेंड्स, हाऊ वी आर गोइंग टू लर्न इज थ्रू दीज मॉड्यूल्स. आफ्टर लर्निंग these बेसिक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज आय एम शुअर जर तुम्हाला मला जमणार नाही असं म्हणायचं असेल तरी तेही तुम्ही नकळत इंग्लिशमध्येच सांगाल आणि तुम्हाला तेव्हा कळेलच, अरेच्चा आय कॅन स्पीक इंग्लिश. तर या कोर्स थ्रू आपण काय काय समजून घेणार आहोत याची थोडक्यात माहिती पाहूयात. In the first module, we are going to see the sentences because talking means uttering of words in proper order to make it meaningful. शब्दांची योग्य मांडणी झाली तरच आपण त्याला वाक्य or sentence म्हणतो, हो की नाही? So, we are going to see what's the structure of sentence and their types and in coming sessions, their tenses. Then we will understand the parts of speech. As we say a sentence, we are basically putting some words in proper order. In grammar, these words have their special names as per their function. So we are going to learn them, which obviously is going to help us make sentence more meaningful. Now, after these basics, we do not stop here. तुम्हाला माहीत आहेच, भाषेला अनेक पैलू असतात, हेल असतात, तसेच भाषिक अलंकारही असतात, काळ असतो. सो वी विल अंडरस्टँड ऑल दोज वेज टॉकिंग थ्रू टेन्सेस वाईल वी डू कंपॅरिझन द फिगर्स ऑफ स्पीच. मराठीत जशा म्हणी असतात, वाक्प्रचार असतात आणि बरंच काही. नाव धिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिश बोलताना अगर लिहिताना अनेकदा आपण ज्या मिस्टेक करतो त्या हे रूल माहीत नसतात. म्हणून वन्स यू अंडरस्टँड द रूल अँड एक्सेप्शन्स, दॅट मीन्स नियम आणि काही अपवाद, फॉर दोज यू विल इझिली मेक करेक्शन बाय युअर सेल्फ. देर आर मेनी वर्ड्स who have similar sound or spelling which are very confusing. Once you get acquainted with it, your English will definitely improve for sure. Now, if you ask me, is knowing all the rules enough? The answer is no. Knowing basics is of utmost importance. पण फक्त इतकंच नाही. कोणतीही भाषा शिकायची असेल तर तिचा सराव होणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी सतत इंग्लिशमध्ये बोलत राहा, लिहित राहा. इवन आय वुड से स्टार्ट टू थिंक इन इंग्लिश ओनली. तर मित्रांनो, पुढील सेशन्समध्ये तुम्ही भेटालच अशी आशा करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड कीप लर्निंग.